Hi students, today we are going to see next type of steel, that is spring steel. Why it is called as a spring steel? Because it is used to manufacture different types of springs. That's why it is called as spring steel. याला स्प्रिंग स्टील का म्हणतात? कारण ते वेगवेगळ्या टाईपच्या ज्या काही स्प्रिंग्ज आहेत, ज्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन्समध्ये यूज केल्या जातात, त्या बनवण्यासाठी वापरतात, म्हणून याला स्प्रिंग स्टील असं म्हणतात. स्टील तर स्प्रिंग स्टील आपण कुठल्या क्लासिफिकेशनमध्ये येतं, कुठल्या टाईपमध्ये येतं ते बघू. स्टीलच्या कुठल्या टाईपमध्ये येतं ते बघू. स्टीलचे दोन टाईप्स आहेत, एक प्लेन कार्बन स्टील आहे आणि दुसरं आहे ॲलॉय स्टील. तर ॲलॉय स्टीलचे दोन टाईप्स आहेत, एक आहे लो कार्बन स्टील आणि दुसरं आहे हाय कार्बन स्टील. तर स्प्रिंग स्टील जे आहे ते काही स्प्रिंग स्टील जे आहेत ते लो कार्बन स्टील असतात, काही स्प्रिंग स्टील जे आहे ते हाय कार्बन स्टील असतात. जे स्प्रिंग स्टील जे आहे ते ॲलॉय स्टील मध्ये येतं. म्हणजे स्प्रिंग स्टील हा ॲलॉय स्टीलचा एक टाईप आहे. ओके, तर ते इट मे बी अ लो कार्बन स्टील और इट मे बी हाय कार्बन स्टील, कुठल्याही प्रकारचं ते असू शकतं. स्प्रिंग स्टील आपण बघितलंय की स्प्रिंग स्टील हे एक ॲलॉय स्टील आहे. ओके, तर त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही कंटेंट असतील ते असेल Fe + C + अदर अलाइंग एलिमेंट्स. स्प्रिंग, व्हॉट इज स्प्रिंग? स्प्रिंग म्हणजे काय असतं? इट इज डिव्हाइस विच चेंजेस इट्स शेप व्हेन एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड अँड रिटर्न टू इट्स ओरिजिनल शेप व्हेन एक्सटर्नल फोर्स इज रिमूव्ड. स्प्रिंग एक डिव्हाइस आहे की ज्यावरती आपण ज्यावेळेस एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस त्याचा शेप आणि साईज चेंज होते, आणि जेव्हा तो एक्सटर्नल फोर्स आपण रिमूव्ह करतो तेव्हा तो परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो, ओरिजिनल शेप अँड साईजला येतो. त्याला आपण काय म्हणतो? स्प्रिंग. तर दिस इज द कॉइल स्प्रिंग यूज्ड इन ऑटोमोबाईल सस्पेन्शन. व्हेन वी अप्लाय कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऑन दिस स्प्रिंग, the spring will get compressed. When we remove this external force, then spring again regain its original shape and size. Same case is there when we apply a tensile force. Okay, when we apply tensile force on this spring, the spring will get extension of spring, and when we remove this tensile force, then again the spring regain its original shape and size. Okay, म्हणजे आपण ज्यावेळेस कॉम्प्रेशन फोर्स अप्लाय करणार आहोत त्यावेळेस ती स्प्रिंग कॉम्प्रेस होईल. जेव्हा आपण टेन्साइल फोर्स अप्लाय करू त्यावेळेस ती स्प्रिंग काय होईल? एक्सटेंड होईल. आणि जेव्हा दोन्ही फोर्सेस आपण ज्यावेळेस रिमूव्ह करू त्यावेळेस ते ओरिजिनल शेप आणि साईजला येईल. नेक्स्ट आहे व्हॉट इज रिक्वायरमेंट ऑफ स्प्रिंग मटेरियल. ही स्प्रिंग जे आहे त्याच्या मटेरियलच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत? या स्प्रिंगचे जे काही मटेरियल आहे त्याच्या प्रॉपर्टीज कुठल्या पाहिजेत? इट मस्ट हॅव इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी. इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी, रबर जे आहे ते इलास्टिक असतं बघा. जेव्हा आपण त्याला फोर्स अप्लाय करतो ते काय होतं? त्याचं एक इलास्टिक डिफॉर्मेशन होतं. आणि ज्यावेळेस आपण तो फोर्स रिमूव्ह करतो तो परत त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईजला येतो. त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो इलॅस्टिसिटी. ओके, एखाद्या मटेरियलमध्ये इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी आहे म्हणजे काय की त्या मटेरियलवरती ज्यावेळेस आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करू त्यावेळेस तो पाहतो डिफॉर्म होतो. ओके, इलॅस्टिकली काय होतं? डिफॉर्म होतो. आणि ज्यावेळेस तो फोर्स आपण रिमूव्ह करतो त्यावेळेस तो त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईजला येतो. त्याला आपण म्हणतो इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी. तर हे जे स्प्रिंगचं मटेरियल आहे त्याच्यामध्ये ही इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी पाहिजे. ओके, तर ज्यावेळेस त्याच्यावरती लोड अप्लाय होईल त्यावेळेस तो डिफॉर्म झाला पाहिजे, ज्यावेळेस लोड रिमूव्ह होईल त्यावेळेस तो त्याच्यापर्यंत ओरिजिनल शेप अँड साईजला आला पाहिजे. ही प्रॉपर्टी स्प्रिंगमध्ये पाहिजे. सेकंड आहे हाय यील्ड स्ट्रेंथ, म्हणजेच हाय इलॅस्टिसिटी. जर स्प्रिंगमध्ये हाय यील्ड स्ट्रेंथ असेल याचाच अर्थ काही त्याच्यामध्ये आहे हाय इलॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी आहे. यील्ड स्ट्रेंथ. ओके, यील्ड स्ट्रेंथ. आता यील्ड स्ट्रेंथ जी आहे, यील्ड स्ट्रेंथ पर्यंत आपण त्या मटेरियलला स्ट्रेच करू शकतो. ओके, रबर जर आपण स्ट्रेच करत करत गेलो, ओके, तर तेव्हा जेव्हा त्याची यील्ड स्ट्रेंथ येते त्या यील्ड स्ट्रेंथच्या पुढे जर तुम्ही त्याला स्ट्रेच केलं तर ते काय होतं?
तुटतं, ब्रेक होतं. ओके, म्हणजे ते ओके, तर यील्ड स्ट्रेंथपर्यंत तुम्ही त्याला स्ट्रेच करू शकता. यील्ड स्ट्रेंथपर्यंत त्याचं इलॅस्टिक डिफॉर्मेशन होतं आणि ज्यावेळेस तुम्ही रिमूव्ह करता लोड, त्यावेळेस तो परत त्याच्यावरून शेप अँड साईज रिगेन करतो. म्हणजे इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी हे यील्ड स्ट्रेंथपर्यंत राहते. यील्ड स्ट्रेंथच्या पुढे जर तुम्ही लोड अप्लाय केला तर त्याचं प्लास्टिक डिफॉर्मेशन स्टार्ट होतं आणि एका पॉईंटला ते काय होतं, मटेरियल ब्रेक होतं. ठीक आहे. तर हाय यील्ड स्ट्रेंथ जर असेल तर आपण त्याला हायली स्ट्रेच करू शकतो किंवा हायली कॉम्प्रेस आपण त्याला करू शकतो. थर्ड आहे इट मस्ट ॲब्सॉर्ब शॉक्स. ह्या मटेरियलने शॉक ॲब्सॉर्ब केले पाहिजे. तर ह्या जे ॲप्लिकेशन आहे ऑटोमोबाईल सस्पेन्शन, याच्यामध्ये ज्यावेळेस व्हेकल रोडवरती चालते त्यावेळेस हे जे व्हील आहे त्या व्हीलकडनं ह्या स्प्रिंगवरती काय येतात, शॉक्स येतात, व्हायब्रेशन्स येतात. ते व्हायब्रेशन्स पॅसेंजरपर्यंत गेले नाही पाहिजे. त्यामुळे ही स्प्रिंग काय करते, ते जे शॉक्स आहेत ते काय करते, ॲब्सॉर्ब करते. तर ही प्रॉपर्टी त्याच्यामध्ये पाहिजे. हाय हार्डनेस अँड टफनेस. हार्डनेस म्हणजे काय, रेजिस्टन्स टू प्लास्टिक डिफॉर्मेशन. ओके, तर याचं लोड अप्लाय केल्यानंतर याचं डिफॉर्मेशन इझिली नाही झालं पाहिजे. ओके, त्यामुळे हाय हार्डनेस त्याच्यामध्ये पाहिजे. टफनेस म्हणजे काय, इट इज द ॲबिलिटी टू ॲब्सॉर्ब शॉक्स. तर ही हाय टफनेस पण याच्यामध्ये पाहिजे. हायर फटीग आणि क्रीप. फटीग, ओके, ज्यावेळेस व्हेकल जी आहे ती रोडवरती चालते त्यावेळेस ही जी स्प्रिंग आहे कॉम्प्रेस होते, एक्सपांड होते, कॉम्प्रेस होते, एक्सपांड होते, कॉम्प्रेस होते, एक्सपांड होते. म्हणजे असं रिपिटेटिव्ह कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्सल फोर्स याच्यावरती अप्लाय होतं. त्याच्यामुळे या स्प्रिंगमध्ये फटीग येऊ शकतं. आपण एखादी गोष्ट खूप रिपीट जर करत राहिलो तर आपल्याला काय येतं, फटीग येतं. म्हणजे आपण जर लॅपटॉपसमोर खूप किंवा मोबाईल खूप वेळ जर आपण ऑपरेट केलं तर आपल्या डोळ्याला काय येतं, फटीग येतं. तर सेम थिंग आपण ही ते कॉम्प्रेसिव्ह एक्सटेन्शन, कॉम्प्रेसिव्ह फोर्स, टेन्सल फोर्स, अशा प्रकारे याच्यावरती कंटिन्युअसली जर अप्लाय झाले तर त्याच्यामुळे त्याच्या फटीग येऊन तो काय होऊ शकतो, फटीग फेल्युअर होऊ शकतं. तर ती जी फटीग जी स्ट्रेंथ आहे त्याची जास्त पाहिजे, हायर फटीग स्ट्रेंथ त्याची पाहिजे. म्हणजे रिपिटेटिव्ह जरी आपण लोड अप्लाय करत राहिलो तरी ते ब्रेक होणार नाही. त्यानंतर क्रीप स्ट्रेंथ, गाडीचं वजन जे आहे, ओके, वेट, जे काही गाडीचे जे काही डेड वेट आहे ते वर्षानुवर्ष याच्यावरती अप्लाय होत राहणार आहे. जोपर्यंत गाडी स्क्रॅप होत नाही तोपर्यंत गाडीचं वेट याच्यावरती अप्लाय होणार आहे. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये क्रीप येऊन ते फेल होऊ नये म्हणून त्याची क्रीप स्ट्रेंथ पण जास्त पाहिजे. हाय टेन्साईल स्ट्रेंथ अँड हाय मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. ओके, तर जे इथे टेन्साईल फोर्सेस आपण अप्लाय करतो त्यामुळे याची टेन्साईल स्ट्रेंथ जी काय पाहिजे, जास्त पाहिजे. हायर रेझिलन्स, दॅट इज लोड पर युनिट डिफ्लेक्शन शुड बी हाय. ओके, तर रेल्वेचे जर तुम्ही बघितले असेल, रेल्वे किंवा हीच व्हेकल घ्या, तर याचं वजन जे असतं ते 1000 kgच्या आसपास असतं. गाडीचं वजन 1900 ते 1000 kgच्या आसपास कारचं वजन असतं. तर एवढं वजन ह्या स्प्रिंगवरती काय होतं, ॲप्लाय होतं. ठीक आहे. तर याचं जे काही डिफ्लेक्शन आहे ते कसं पाहिजे, स्मॉल पाहिजे. लोड जरी जास्त असला तरी कमी डिफ्लेक्शन झालं पाहिजे. ओके, म्हणजे हायर रेझिलन्स त्याच्यामध्ये पाहिजे. लोड पर युनिट डिफ्लेक्शन शुड बी हाय. म्हणजे वरती न्यूमरेटर लोड आणि घ्या आणि खाली काय घ्या, डिफ्लेक्शन घ्या, की हा जो रेशो येणार आहे तो जास्त हाय पाहिजे. ओके, म्हणजे जास्त लोडला कमी डिफ्लेक्शन. आता एवढी मोठी रेल्वे असते, रेल्वेचं जे काही डब्बा असतो त्याचं वेट किती असतं तरी ती स्प्रिंग जी आहे त्या स्प्रिंगमध्ये अशा प्रकारचा हा काय असतो, गॅप असतो. एवढं वजन अप्लाय केल्यानंतर तर ती कम्प्लिटली सॉलिड स्प्रिंग व्हायला पाहिजे. हा गॅप 0 झाला पाहिजे, होत नाही कारण त्याचं हायर रेझिलन्स त्याच्यामध्ये असतो. ओके, आता टाइप्स ऑफ स्प्रिंग स्टील. तर आता हा जो स्प्रिंग स्टील आहे ती एक अलॉय आहे आणि त्याच्यामध्ये अलॉइंग एलिमेंट्स आहेत. ओके, तर ते अलॉइंग एलिमेंट्स कार्बन आणि अदर अलॉइंग एलिमेंट्स आहेत. तर त्याच्यानुसार त्याचे टाईप्स आहेत, कुठला प्रकारचा अलॉइंग एलिमेंट त्याच्यामध्ये आहे आणि किती प्रमाणात आहे. फर्स्ट आहे हाय कार्बन स्प्रिंग स्टील. ओके, ऑब्वियसली नाव इंडिकेट करतंय की ह्या जो स्प्रिंग स्टील आहे याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज जास्त असणार आहे. सो केमिकल कंपोजिशन आपण बघू. कार्बनचं जे काही पर्सेंटेज असतं याच्यामध्ये 0.6 to 1.1% इतकं व्हॅरी होतं. याच्यामध्ये कार्बन बरोबर सिलिकॉन पण असतं 0.2 to 0.5% आणि मॅंगॅनीज पण असतं 0.6 to 1%. ओके,
अशा प्रकारे दिस इज अ हाय कार्बन स्टील. ओके, दिस इज द कंपोजिशन. कार्बन असतं, सिलिकॉन असतं आणि मॅंगॅनीज, हे 3 प्रकारचे अलोइंग एलिमेंट्स याच्यामध्ये असतात. प्रॉपर्टीज. हार्ड. कार्बनचं पर्सेंटेज जास्त आहे म्हटल्यानंतर ऑब्वियसली तो मटेरियल कसं होतं, हार्ड होतं. आता मटेरियल जर हार्ड झालं ऑब्वियसली इट इज डिफिकल्ट टू मशीन. ओके, याचं एक डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. हार्डनेस वाढला तर आपण त्याला इझिली मशीन करू शकत नाही. ओके, सो डिफिकल्ट टू मशीन. मॅन्युफॅक्चरिंग. हे हाय कार्बन स्टील कसं बनवलं जातं, तर त्याला अगोदर हिटिंग केलं जातं ॲट 750 डिग्री सेल्सिअस टू 850 डिग्री सेल्सिअस. ओके, याच्यावरती त्याला हिटिंग केलं जातं. त्यानंतर हिटिंग करून त्याला क्वेंचिंग केलं जातं. क्वेंचिंग म्हणजे कुलिंग. मग कुलिंगसाठी ऑइल वापरतात किंवा वॉटर वापरतात. नंतर टेम्परिंग केलं जातं ॲट 200 डिग्री सेल्सिअस टू 500 डिग्री सेल्सिअस. ओके, अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. ओके, तर अशा प्रकारे त्या स्टीलवरती हीट ट्रीटमेंट केल्या जातात. ह्या जे हीट ट्रीटमेंट आहे त्याच्यावरती एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आपण हीट ट्रीटमेंट काय आहे, क्वेंचिंग काय आहे, टेम्परिंग काय आहे, हे सगळं आपण बघणार आहोत. ॲप्लिकेशन्स. ओके, तर हाय कार्बन कंटेंट आहे, खूप हार्ड आहे ही स्प्रिंग. तर कुठलं वापरलं जातात, हेवी व्हेकल्समध्ये. ओके, हेवी व्हेकल्स. ज्या हेवी व्हेकल्स आहेत, फॉर एक्झाम्पल इथे मी ट्रेन दाखवलं आहे. ट्रेन इथे हे बघा, ही जी काही कॉईल स्प्रिंग आहे ती कशाची बनली आहे, हाय कार्बन स्प्रिंग स्टील आहे. पेट्रोल इंजिन वॉल्स, पेट्रोल इंजिन जे काही वॉल्स असतात त्याच्यामध्ये ही स्प्रिंग वापरली जाते. स्पायरल स्प्रिंग बनवण्यासाठी, वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी स्पायरल स्प्रिंग आपल्याला लागतात, ती बनवण्यासाठी हाय कार्बन स्प्रिंग स्टील वापरलं जातं. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ सेकंड आहे क्रोमियम व्हॅनाडियम स्प्रिंग. ऑब्वियसली याच्यामध्ये क्रोमियम असणार आणि काय असणार, व्हॅनाडियम हे प्रिन्सिपल अलोइंग एलिमेंट्स याच्यामध्ये असणार. केमिकल कंपोजिशन काय आहे, कार्बन आहे 0.4 to 0.5%, क्रोमियम आहे 0.9 to 1.1%, व्हॅनाडियम आहे 0.1 to 0.2%, सिलिकॉन आहे 0.3 to 0.5% आणि मॅंगॅनीज असतं 0.25 to 0.8%. ओके, तर जे सगळ्यात जास्त प्रमाण जे असतं ते कशाचं आहे, क्रोमियमचं आहे. क्रोमियम 0.9 to 1.1%. क्रोमियम हा इथे काय आहे, एक प्रिन्सिपल अलोइंग एलिमेंट आहे, त्यामुळे याला क्रोमियम व्हॅनाडियम स्प्रिंग स्टील असं म्हटलं आहे. प्रॉपर्टीज काय आहेत, हाय इलास्टिक लिमिट. याचं जे इलास्टिक लिमिट आहे किंवा जी काही यील्ड स्ट्रेंथ आपण म्हणतो ती खूप जास्त असते. ओके, तर याच्यामध्ये आपण हे अलोइंग एलिमेंट्स ॲड केलेले आहेत. ओके, क्रोमियम ॲड केलं, व्हॅनाडियम ॲड केलेलं आहे, त्याच्यामुळे याचं जी काही मशिनेबिलिटी आहे ती काय होते, मशिनेबिलिटी प्रॉपर्टी जी आहे ती इम्प्रूव्ह झालेली आहे. इट कॅन बी इझिली मशीन. प्रिव्हियस केस जी होती हाय कार्बन स्टील, हाय कार्बन स्प्रिंग स्टील, तर दॅट इज डिफिकल्ट टू मशीन, बट दिस वन इज इझी टू मशीन. मॅन्युफॅक्चरिंग कसं आहे, सेम आहे. हिटिंग करायचं आहे, क्वेंचिंग करायचं आहे. ओके, हिटिंग करायचं, कुलिंग करायचं. ओके, आणि टेम्परिंग करायचं. टेम्परिंगचे जे टेम्परेचर्स आहे ते व्हॅरी होतील अकॉर्डिंग टू युअर ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन्स काय आहे त्याचे, कॉईल स्प्रिंग ऑफ सस्पेन्शन सिस्टम. जे काही ऑटोमोबाईलमध्ये ही जी काही कॉईल स्प्रिंग वापरली जाते सस्पेन्शनसाठी, ती ह्या क्रोमियम व्हॅनाडियम, मोस्टली क्रोमियम व्हॅनाडियम स्प्रिंग स्टीलपासून बनवलेली असते. त्यानंतर एअरक्राफ्ट अँड ऑटोमोबाईल इंजिन वॉल्स. ओके, ऑटोमोबाईल आणि एअरक्राफ्टची इंजिनचे काही वॉल्स आहेत ते ह्या क्रोमियम व्हॅनाडियम स्प्रिंग स्टीलपासून बनवलेले असतात. आणि लास्ट टाईप जो आहे तो आहे सिलिकॉन मॅंगनीज स्प्रिंग स्टील. तर याच्यामध्ये हा सिलिकॉन जो आहे तो प्रिन्सिपल अलोइंग एलिमेंट असणार आहे. केमिकल कंपोजिशन कार्बन 0.5 to 0.6%, सिलिकॉन 1.5 to 1.8%, मॅंगॅनीज 0.6 to 1%. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे प्रमाण आहे ते कशाचं आहे, सिलिकॉनचं आहे, 1.5 to 1.8%. याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, हाय फटिक स्ट्रेंथ आणि हाय टफनेस. जी फटिक स्ट्रेंथ जी आहे, ओके, फटिक स्ट्रेंथ कशासाठी पाहिजे, की जर एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये त्या स्प्रिंगवरती जर रिपिटेटिव्ह लोड अप्लाय होणार असेल, ओके, तर ही फटिक स्ट्रेंथ त्याच्यामध्ये आवश्यक असते. आणि एखाद्या याच्यामध्ये कंटिन्युअस स्टेडी लोड असणार आहे, ओके, दीर्घ काळासाठी, त्याच्यावरती तिथे क्रीप स्ट्रेंथ जी आहे ती आवश्यक असते. आणि याच्यामध्ये काय असतं, हाय टफनेस असतो आणि शॉक तो इझिली ॲब्सॉर्ब करू शकतो. मॅन्युफॅक्चरिंग सेम असते, हिटिंग, क्वेंचिंग, हिटिंग, कुलिंग आणि टेम्परिंग. ॲप्लिकेशन्स आहे त्याचे बघा, स्टँडर्ड क्वालिटी इंजिनिअरिंग मटेरियल्स. जे स्टँडर्ड क्वालिटी इंजिनिअरिंगचे मटेरियल्स आहेत, म्हणजे ऑब्वियसली थोडं कॉस्टली असतं. सिलिकॉन मॅंगनीज स्प्रिंग स्टील आहे ते कसं असतं, कॉस्टली असतं. त्यामुळे जे काही स्टँडर्ड क्वालिटी इंजिनिअरिंग मटेरियल्स आहेत, ओके, वेगवेगळ्या मशीन्स आहेत, प्रेसिजन मशीन्स आहेत, त्याच्यामुळे जे काही स्प्रिंग वापरले जातात, कॉस्टली मशीन्स आहेत. ओके, तर
कॉस्टपेक्षा क्वालिटी जिथे गरजेची आहे त्या केसमध्ये आपण या स्प्रिंग्स तिथे वापरतो. तर त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत? गुड प्रॉपर्टीज आहेत. ओके, दिस इज अबाउट अ स्प्रिंग स्टील.